कोथिंबीर वडी तर काय आपण नेहमीच करतो, पण आज सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी तुमच्यासोबत एक वेगळ्या प्रकारची वडी शेअर करणार आहे, जी आजपर्यंत तुम्ही कधीच खाल्ली नसेल। ही वडी चवीला एवढी खमंग आणि जबरदस्त लागते की पाहुणेसुद्धा विचारतील कशी बनवली। तर ही वडी करण्यासाठी इथे मी 1 पाव चिवळीची भाजी घेतली आहे। बारीक चिवळीची भाजी, हिला बारीक घोळ किंवा चिगडीची भाजी सुद्धा म्हणतात। ही भाजी मी स्वच्छ धुवून निवडून घेतली आहे आणि आता ही भाजी आपण मस्त बारीक अशी कापून घेऊया। वडी करण्यासाठी आपण वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आले, 4 ते 5 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा अख्खे धणे आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरवर याचं वाटण तयार करूया। तर बघा, पाणी न घालताच मिक्सरवर या सगळ्या साहित्याचं अशा पद्धतीचं वाटण इथे मी करून घेतलं आहे। आता हे वाटण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। वडी करण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 कप गच्च दाबून आपल्याला बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, याने वडी मस्त खुसखुशीत होते। आता आपण याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया। 1 चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घातलं आहे, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, छोटा चमचा अर्धा चमचा हिंग घातला आहे, 2 चमचे पांढरे तीळ आणि 1 चमचा तेल घालायचं आहे। तेलामुळे सुद्धा वडी मस्त खुसखुशीत होते। इथे मी पाऊण वाटी दही घेतला आहे। दह्यामुळे सुद्धा आपली वडी चवीला खूप मस्त खुसखुशीत होते। आणि 2 मोठे कांदे कापून याच्यामध्ये घातले आहेत। कांदा भरपूर घालायचा आहे। आणि आता बारीक कापून घेतलेली जी बारीक चिवडीची भाजी आहे ती याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सुरुवातीला पाणी न घालताच हे सगळं साहित्य मिक्स करूया, कारण यामध्ये आपण दही घातलं आहे आणि चिवडीच्या भाजीला सुद्धा पाणी सुटते। आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा सैलसर असा गोळा करायचा आहे। बघा, खूप घट्टसर हे पीठ नाही भिजवायचं, मस्त सैलसर असा याचा गोळा आपण करून घेणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीचं सैलसर असं हे पीठ इथे मी भिजवून घेतलं आहे। तर ही वडी करण्यासाठी इथे मी ढोकळ्याची प्लेट घेतली आहे आणि आता याला तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपली वडी या ताटाला चिकटणार नाही। तुमच्याकडे अशी ढोकळ्याची प्लेट नसेल तर एखादं स्टीलचं ताट किंवा पसरट स्टीलचा डब्बा घेतला तरी काही हरकत नाही। आता आपण भिजवलेला जो मिश्रणाचा गोळा आहे तो या ताटामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित सगळीकडे एकसारखा असा पसरवून घ्यायचा आहे। व्यवस्थित हे मिश्रण पसरवून घेतल्यानंतर याच्यावरून थोडेसे पांढरे तीळ भुरभरून घेऊया आणि स्पॅटुलाने हे तीळ थोडेसे असे दाबून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे मिश्रणाला व्यवस्थित चिकटतील। आता हे मिश्रण वाफवण्यासाठी मी या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे जे मिश्रणाचं ताट आहे ते व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे। याच्यावरती झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 10 मिनिटे हे मिश्रण आपण वाफवून घेणार आहोत। तर बघा, 10 मिनिटांनंतर आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या मस्त अशा शिजल्या आहेत। बघा, यामध्ये टूथपिक टाकून पाहायची आहे। टूथपिकला जर काही चिकटलं नाही तर वड्या व्यवस्थित शिजल्या आहेत। आता ह्या बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत। वड्या ज्या आहेत ते पूर्णपणे थंड झाल्या की आता ह्या कट करायच्या आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ह्या वड्या कट करू शकता। डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनी आकारामध्ये जशा हव्या त्या पद्धतीच्या वड्या कट करून घ्या। इथे मी चौकोनी आकारामध्ये या वड्या कट करत आहे। वड्याचं जे मिश्रण आहे ना ते पूर्णपणे थंड झाल्यावरच वड्या कट करायच्या आहेत, म्हणजे त्याचा जो आहे तो चुरा होत नाही। आणि नंतर सुरीने ह्या वड्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही ते बघू शकता की ती मस्त जाळीदार आणि हलकी अशी आपली वडी झालेली आहे। आता ह्या वड्या ज्या आहेत त्या मी शॅलो फ्राय करणार आहे। त्यासाठी या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये आता ह्या वड्या ठेवूया। शॅलो फ्राय करणे म्हणजे कमी तेलामध्ये वड्या शेकून घेणे आणि डीप फ्राय करणे म्हणजे भरपूर तेलामध्ये ह्या वड्या तळणे। तुम्हाला जर ह्या वड्या तळायच्या असतील तर तळू सुद्धा शकता। आता बघा, पॅनमध्ये ठेवल्यानंतर 2-1 मिनिटे मीडियम ते स्लो गॅसवर ह्या वड्या इथे शॅलो फ्राय करून घेतल्या। त्याच्यानंतर खालच्या बाजूने व्यवस्थित शेकून झाल्या की ह्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि या बाजूने सुद्धा आता मस्त खुसखुशीत होईपर्यंत शॅलो फ्राय करायचे आहेत। तर बघा, दोन्ही बाजूने साधारण 5-1 मिनिटे वेळ लागला आहे आपल्या वड्या शॅलो फ्राय होण्यासाठी आणि वड्या मस्त खमंग आणि खुसखुशीत झाल्या आहेत। बघा, याला रंगसुद्धा किती सुंदर आला आहे। तर बघा, इथे तयार आहेत आपल्या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या चिवळीच्या भाजीच्या खमंग आणि खुसखुशीत अशा वड्या। तुम्ही इथे बघू शकता वड्या किती मस्त खुसखुशीत झाल्या आहेत, मस्त अशा फुगल्या सुद्धा आहेत। बघा, दिसायला सुद्धा वडी किती छान अशी दिसत आहे। वरतून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त जाळीदार अशी वडी झाली आहे। ही वडी तुम्ही कुठल्याही चटणीसोबत, टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता।
खरं सांगायचं झालं तर ही वडी चवीला एवढी छान आणि जबरदस्त लागते की हिला कुठल्याही चटणीची आवश्यकताच नाही. तुमच्या घरी पाहुणे आल्यानंतर जर तुम्ही ह्या वड्या केल्या ना तर तुम्हाला पाहुणेसुद्धा विचारतील की कशा बनवल्या. तर तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.